नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, आम्ही आत्ता मुर्डेश्वरमध्ये आहोत आणि नाश्ता करण्यासाठी मी खाली आलो होतो. आम्ही रॉयल रिट्रीट नावाचं जे अगदी समुद्राच्या जवळ हॉटेल आहे तिथे आम्ही रूम घेतलेली आहे. डबल ऑक्युपन्सी, एअर कंडिशन, 2,500 रुपये दिवस असा आम्हाला पडलेला आहे. त्याच्याच खाली इंद्रप्रस्थ म्हणून त्यांचं रेस्टॉरंट आहे, पण ते बरबाद आहे. त्याच्यापेक्षा गावात तुम्ही दुसरे कुठले लहानसे टपरीवाचा जॉईंट असतील ते शोधा, तिथे तुम्हाला जास्त चांगलं अन्न मिळू शकतंय. मी आत्ता इथे वडा सांबार घेतला होता, तो बिलो पार आहे. म्हणजे मुंबईत सुद्धा याच्यापेक्षा उत्कृष्ट वडा सांबार आपल्या भैयाकडे मिळतो गाडीवरती. असो, उन्हाळक्या करायला बाहेर पडलो. आत्ता आम्ही आहोत पणजी आणि मडगावच्या मध्ये. हा बघा केवढा मोठा काळा ढग आकाशात आहे. पणजीमध्ये पाऊस पडला, आम्हाला मिळाला आणि आता आम्ही मडगावच्या दिशेने जातोय. बघूया, 5 दिवस ठरवलेलं आहे फिरायचं. कोस्टल कर्नाटका वगैरे करायचा विचार आहे, कितपत जमतोय बघूया. हे बघा, इथे उत्साही पर्यटक आहेत आतमध्ये. हे आमचे चक्रधर आणि या आमच्या वहिनी, या आमच्या वहिनी या बरोबर आहेत. आणि आम्ही आता मडगावच्या दिशेने निघालेलो आहोत. मंडळी, 3 वर्षांनी मडगाववरून येताना मडगाव गायब झालं होतं, कारण बायपासने आम्ही मडगावच्या आलो आणि त्यामुळे आमचं नेहमीचं नाश्ता करण्याचं जे हॉटेल होतं ते गायब झालं आणि भूक लागलेली होती. शेवटी कुंकळली गावामध्ये हायवेवर नव्हे आतमध्ये हे हटकेवाडा म्हणून जॉईंट आहे. इथे वडा सोडून, म्हणजे आपला बटाटा वडा सोडून बाकी सगळे साऊथ इंडियन पदार्थ मिळत आहेत. हे बघा, हे समोर इडली वडा आमच्या वहिनीने घेतलेला आहे. आणि आता हे चक्रधर आहेत, हे उत्साही पर्यटक इकडे. यांच्या चेहऱ्यावरती भूक दिसते स्पष्ट. तेव्हा बघूया आता आपल्याला काय येतं ते. आम्ही आत्ता कुंकळली गावामध्ये आहोत नाश्ता करायला. हे बघा, बबल कॅफे, हटकेवाडा. इथे सगळी वड्याची आणि मेदूवडा, इडली यांची प्रेतं पडलेली होती सगळी. सांबार सुद्धा थंडगार होतं. त्याला सांगितलं, बाबा जरा हे तरी गरम करून दे, म्हणजे त्याच्याजवळ खाता येईल. आणि कसं बसं पोटात टाकलं. आणि आता हा चहा मात्र उत्तम होता, एकदम उत्तम, 1 नंबर. हे बघा, पर्यटक येत आहेत आणि आता आम्ही पुढे जातोय. मंडळी, हे आहे मुर्डेश्वराचं मंदिर. आम्ही जे काल निघालो ते रमत गमत मडगाववरून पुढे आलो आणि मुर्डेश्वरपर्यंत आलो. तर हे ते मंदिर आहे मुर्डेश्वराचं. हे बघा, हे आणि ही RN ग्रुपनी उभारलेली ही भव्य अशी शंकराची मूर्ती आहे. हे प्रचंड असं गोपूर आणि असा हा सगळा परिसर आहे. पूर्वी, म्हणजे आजपासून साधारण 20 वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा रेल्वेने यायचो त्यावेळेला हा शंकर रेल्वेतून दिसायचा आणि आम्हाला कळायचं की आलं मुर्डेश्वर म्हणून. पण आता सगळ्या इमारतींची गर्दी झाली त्यामुळे आज काही इथे हा दिसत नाही. इथे प्रत्यक्ष यावं लागतं. हे गंगावतरण शिल्प आहे. हे गंगावतरण शिल्प आहे इथे. हा खाली भगीरथ आहे, महादेव आहे, वरतून गंगा येते. असे गोकर्ण महाबळेश्वराचं महात्म्य दाखवणारं एक शिल्प तिथे आहे. अर्जुनाचा रथ आहे. असं सगळं बरंच काय काय इथे आहे. आणि हे आता सूर्य महाराज अस्ताचलाला निघालेले आहेत. बघा, हे 4-2 काळे ढग आहेत, बाकी दुसरा काहीही नाही. हा मागच्या बाजूचा सुंदर असा समुद्र किनारा.
हे खरं बघायला गेलं तर हे कोळ्यांचं गाव. आदिलशाही सुलतानांनी ज्या वेळेला इथे आक्रमण केलं आणि हे मंदिर फोडायचं असं त्यांनी ठरवलं, त्यावेळेला गावातल्या सगळ्या लोकांनी सांगितलं की हवं तर आम्ही मुसलमान होतो पण हे मंदिर राहू द्या. आणि हे सगळे मुसलमान झाले आणि हे मंदिर मात्र वाचलं. असो, आज ईद आहे, त्यानिमित्ताने भरपूर लोक इथे आलेले आहेत. तेव्हा मंडळी, ही आहे मुर्डेश्वरची चौपाटी. कुठल्याही समुद्र किनाऱ्यावरती जसं स्टॉलने भरलेलं असतं, सगळं व्यापलेलं असतं, माणसांना उभं राहायला सुद्धा जागा नाही, तशाच स्वरूपाचं हे बघा, हे सगळं इथे चित्र आहे. हे बघा, ही चौपाटी आहे मुर्डेश्वरची. सूर्य महाराज अस्ताचलाला निघालेले आहेत. हा बघा, हा तो महादेव आहे आणि याच्या पायाशी हे बघा ते आत्मलिंग गणपती. रावण आत्मलिंग देतोय गणपतीला आणि मग ते महाबळेश्वरला त्या गणपतीने ठेवलं. हे गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्र. या शंकराच्या पायथ्याच्या खाली सुंदर अशा स्वरूपाचं प्रदर्शन आहे, पण आज प्रचंड गर्दी असल्यामुळे मी काही तिकडे जात नाहीये. हे बघा, हे हत्ती आहेत, हे शिवपार्वती दरबार आहे आणि हे ते गोपुर आहे. लायटिंगने कसं मस्त सजलंय बघा. या गोपुराच्या अत्यंत वरच्या म्हणजे 22व्या मजल्यापर्यंत जायला लिफ्ट आहे. हे जे तुम्हाला दिसतंय हे तिथून तुम्ही बाहेरचा नजारा बघू शकता. आम्ही यापूर्वी गेलोय. आज चिक्कार लाईन आहे. हे बघा खाली लाईन बघा केवढी आहे वर जायला. त्याचप्रमाणे मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्याची पण लाईन आहे. आज खूप गर्दी आहे. मे महिना आहे ना, एंडिंग आहे चालू, आणि त्यात बकरी ईद आहे, त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरती फिरायला लोक मुसलमान खूप आलेत आणि इकडे हिंदू भाविक आलेले आहेत. मुर्डेश्वराला तुतारी, छत्र, चामर, वाद्य अशा सगळ्यांनी प्रदक्षिणा त्याच्या सभोवती घातली जाते. मंदिराभोवती अशी सुंदर आरती आहे, ती बघा आता तुम्ही.
मंडळी, हे होतं मुरुडेश्वर आणि आता आम्ही निघालो आहोत मँगलोरकडे. मँगलोरला जाऊन 2 दिवस राहण्याचा विचार आहे. तेव्हा बघूया. हा व्हिडिओ मी थांबवतोय. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीचं सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.